विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली। विधान परिषदेसाठी कुणाला उमेदवारी द्यायची याची चर्चा या बैठकीत करण्यात आली। अजितदादांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी 50 जण इच्छुक होते। उमेदवारी मिळावी यासाठी 50 जणांनी पक्षाकडे विनंती अर्जही केला होता। यातील 5 ते 6 जणांची नावे ही अंतिम करण्यात आली आहेत। आगामी विधानसभा निवडणुका, प्रादेशिक समतोल आणि जातीय समीकरण लक्षात घेऊन आज 2 उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक या ठिकाणी झाली। जवळपास 50 इच्छुकांनी अर्ज त्या ठिकाणी केले होते। आम्ही सर्वच बाबतीमध्ये त्या ठिकाणी साकल्याने विचार केला। काही नावांची आम्ही शॉर्टलिस्ट त्या ठिकाणी केली। उद्या रात्री किंवा परवा सकाळपर्यंत आम्ही 2 उमेदवारांची यादी त्या ठिकाणी घोषित करणार आहोत। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 16 नगरसेवकांनी काल बोधी बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे। दरम्यान पुन्हा हे 16 नगरसेवक शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे। दरम्यान लवकरच हे 16 नगरसेवक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची देखील शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।